सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग प्रस्तुत ऑनलाईन अध्यापन वर्गात मी येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मी श्रीमती समीक्षा संजय विधाते, विलेपार्ले पश्चिम महापालिका माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 4 संयुक्त राष्ट्रे आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. त्याआधी आपण मागच्या तासाला काय बघितले त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. मागच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 3 भारताची सुरक्षा व्यवस्था यामध्ये भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील जी आव्हाने आहे याचा अभ्यास केला आहे. 18 तारखेला जे लेक्चर झालं त्यामध्ये ज्योती निकम मॅडम यांनी तुम्हाला प्रकरण क्रमांक 3 मधील भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील जी आव्हानं आहे ती अतिशय वेगवेगळी उदाहरणं देऊन काय केलेली आहे, स्पष्ट केलेली आहे. आज आपण जागतिक शांततेसाठी प्रयत्नशील असलेल्या संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची ओळख या प्रकरणात करून घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थ्यांनो, आपण प्रत्यक्षात आपल्या प्रकरणाला सुरुवात करूया. आता आपल्या प्रकरणाचं नाव आहे संयुक्त राष्ट्रे. संयुक्त म्हणजे काय, तर एकत्रित. अनेक राष्ट्र काय होतात, एकत्रित येतात आणि अशीच एकत्र राष्ट्रांची ही काय आहे, संघटना आहे. तर सुरुवातीला आपण संयुक्त राष्ट्रे याची पार्श्वभूमी जाणून घेऊया. बघा विद्यार्थ्यांनो, आपण ज्या जगामध्ये राहत आहोत ते अनेक घटना घडामोडींमधून आकारास आली आहे. म्हणून आपले जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. आता मागच्या शतकामध्ये 2 महायुद्ध झाली, हे सर्वांना माहीतच आहे. ही 2 महायुद्धे म्हणजे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या काय होत्या, घटना होत्या. तर त्याच्यामुळे काय झाले, तर पूर्ण जग बदलले, जगामध्ये नवीन प्रवाह आले, विचार आला. या युद्धामुळे आणखी काय झाले, तर त्या संदर्भात काय करूया, आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. आता पहिला पॉइंट आहे, 20व्या शतकात झालेल्या 2 महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. आता 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध झाले. या युद्धामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी झाली. आता वित्त म्हणजे काय, पैसा. तर साधन सामुग्री याचा काय झाला होता, प्रचंड असा विध्वंस झाला होता. या युद्धामध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. तसंच या युद्धामध्ये जवळजवळ 1 कोटी सैनिक काय झाले, मारले गेले. लाखो लोकांची काय झाली, आहुती गेली. तर हे जे युद्ध आहे तर त्या युद्धामुळे काय झाले होते, अतिशय विनाशकारी, विध्वंसक आणि हे विश्वव्यापी ठरले. आणि या महायुद्धाचे एवढे मोठे भयानक स्वरूप पाहिल्यावर जगातील अनेक विचारवंत व राज्यकर्ते खडबडून जागे झाले. आणि जर यापुढे आपल्याला या जगाला युद्धापासून वाचवायचे असेल तर आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केल्याशिवाय जगाचा तरणोपाय नाही. म्हणजे आपल्याला जर आता या युद्धापासून जगाला वाचवायचे असेल तर काय करायला हवे, एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करणे आवश्यक आहे. याची काय झाली, जगाला खात्री पटली. मग पुढे या जगाला युद्धापासून कसे वाचवता येईल याची काय झाली, चर्चा वेगवेगळ्या परिषदांमधून होऊ लागली. मग त्यासाठी वेगवेगळ्या परिषदा आयोजित केल्या गेल्या. आता त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी युद्ध समाप्तीसाठी काय केलं होतं, तर जी 14 कलमे घोषित केली होती या कलमातच राष्ट्रसंघाच्या स्थापनेबाबतचा समावेश केला. आणि पॅरिस शांतता तह जेव्हा झाला या तहावेळीच वुड्रो विल्सन यांनी राष्ट्रसंघाचा म्हणजे राष्ट्रसंघटना ही स्थापन झाली पाहिजे याचा काय आग्रह धरला आणि त्यानुसार 10 जानेवारी 1920 रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. आता ही राष्ट्रसंघाची स्थापना कशासाठी करण्यात आली होती, तर जागतिक शांतता टिकवण्याच्या हेतूने सामूहिक जबाबदारीतून राष्ट्रसंघाची
निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली होती. मात्र प्रत्यक्षात काय झाले तर तशी वाटचाल झाली नाही. तर या राष्ट्रसंघाला काही बाबतीत काय झाले, यश आले तर काही बाबतीत अपयश आले. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यात आलेली जी संघटना आहे, राष्ट्र संघटना, तिला फारसे यश आले नाही. म्हणजेच काय तर राष्ट्रसंघ दुसरे महायुद्ध टाळू शकला नाही. पुन्हा काय झालं तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले आणि जगाला पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागले. आता हे जे दुसरे महायुद्ध झाले ते अधिकच संवारक होते. म्हणजे पहिल्या महायुद्धाचे परिणाम आपण जे थोडक्यात बघितले, तर ते दुसरे महायुद्ध सुद्धा कसे होते, अधिकच संवारक ठरले. कारण या महायुद्धात काय झालं होतं तर अणुबॉम्बचा तसेच आधुनिक शस्त्रास्त्रांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत, ही काय आहे सर्वच राष्ट्रांची जबाबदारी आहे. हा विचार काय झाला पुढे आला. कारण एकट्या दुकट्या राष्ट्राला फक्त ही जी विनाशकारी युद्धे थांबवून चालणार नाही, तर त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, अनेक जी राष्ट्र आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही एक आपली सामूहिक जबाबदारी आहे. हा काय झाला विचार पुढे आला. कारण या संदर्भात जर विचार झाला नाही तर जगाला काय होणार होतं, पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागेल. आणि ही जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपल्यानंतर करण्यात आली. आता विद्यार्थ्यांनो, आपण इथे बघितलं की पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची काय केली होती, स्थापना करण्यात आलेली होती. आता या राष्ट्र संघटनेचा थोडक्यामध्ये जो घटनाक्रम आहे तो आपण बघितला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या काय केल्या, परिषदा आयोजित केल्या, त्याच्यामध्ये चर्चा झाली. तर ही जी राष्ट्रसंघ म्हणजेच काय आहे, लीग ऑफ नेशन्स, तर या स्थापनेचा घटनाक्रम आपण थोडक्यात बघितला. तर आता आपण जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्या स्थापनेचा घटनाक्रम बघणार आहोत. आता एवढी मोठी संघटना साहजिकच तर ती संघटना स्थापन करण्यामागे काय होणार आहे तर वेगवेगळ्या परिषदा होणार आहे, चर्चा होणार आहे, त्याच्यामध्ये काय करार होणार आहे. तर या संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो घटनाक्रम आहे तो आपण बघूया. आता पहिला पॉइंट बघा, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या 14 ऑगस्ट 1941 रोजी अटलांटिक करार झाला. आता जे पहिलं चित्र दिसतंय त्याच्यामध्ये आहे विन्स्टन चर्चिल, इंग्लंडचे पंतप्रधान, आणि दुसरे आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट. आता सुरुवातीला जेव्हा राष्ट्रसंघाची पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची जी स्थापना झाली त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते, वुड्रो विल्सन. इथे कोण आहे तर राष्ट्राध्यक्ष आहे फ्रँकलिन रूझवेल्ट. यांच्यामध्ये काय झाला, अटलांटिक करार झाला आणि या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि या निर्णयावर 1944 आणि 1945 मध्ये दोस्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. आता दोस्त राष्ट्र एकत्र आली आणि त्यांच्यामध्ये काय झालं तर ही संघटना ही संघटना आहे ती स्थापण्यासाठी वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्या आणि चर्चेअंती आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या कराराचा मसुदा तयार करण्यात आला. 1945 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 50 राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. आता बघा इथे उल्लेख केला आहे संयुक्त राष्ट्रांची सनद. आता संयुक्त राष्ट्राची सनद म्हणजे काय तर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्दिष्टे, संघटनेच्या शाखा व त्यांचे स्वरूप तसेच शांतता रक्षणाविषयीची कार्यपद्धती स्पष्ट करणाऱ्या नियमावलीला संयुक्त राष्ट्रांची काय म्हटलं आहे, सनद असे म्हटले जाते. आता ही जी सनद आहे ती संयुक्त राष्ट्राची काय आहे, एक प्रकारचे संविधान आहे. आता अगदी सोप्या भाषेत म्हणायचे म्हणजे सनद म्हणजे लिखित पुस्तके किंवा दस्तऐवज.
तर ही जी सनद आहे त्या सनदेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची जी काही उद्दिष्टे, संघटनेच्या ज्या काही इतर शाखा आहे, त्याचे स्वरूप आहे आणि जी काही कार्यपद्धती, त्यांची जी कार्य आहे इतर शाखांची, तर त्याचं काय केलेलं आहे, सगळं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. आता दुसरे महायुद्ध संपताच भावी संघटनेचा काय झाला, ही जी आराखडा तयार करण्यात आला आणि एप्रिल 1945ला सॅन फ्रान्सिस्को येथे 50 राष्ट्रांनी तो काय केला, मंजूर केला आणि त्यानुसार 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना झाली. आता या संयुक्त राष्ट्र संघटनेला काय म्हणतात, युनो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. त्याचा उल्लेख आता सध्या UN असा करतात. तर बघा इथे तुम्हाला एक बोधचिन्ह दिसतंय संयुक्त राष्ट्र संघटनेचं. तर हा ध्वज आणि हे बोधचिन्ह आहे, आपण लोगो म्हणतो. तर हा जो लोगो आहे, हे जे चिन्ह आहे, तर संयुक्त राष्ट्र संघाचा जो ध्वज आहे त्याच्यावर देखील काय आहे, हा चिन्ह म्हणजे बोधचिन्ह आहे. आता या बोधचिन्हामध्ये जो व्हाईट तुम्हाला रंग दिसतो आहे, पांढरा रंग दिसतो आहे, ते म्हणजे काय आहे, शांततेचं प्रतीक आहे. आता संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना आपण बघितली 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची काय झाली, स्थापना करण्यात आली. आता याचं मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्क शहर, अमेरिकेमध्ये जे न्यूयॉर्क शहर आहे तिथे संयुक्त राष्ट्राचे काय आहे, मुख्यालय आहे. सदस्य देश, आता सुरुवातीला आपण बघितलं 1945 मध्ये जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस सदस्य देश किती होते, तर 50, म्हणजे 50 राष्ट्रांनी काय केलं होतं, याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, म्हणजे 50 सदस्य राष्ट्र होती. आताच्या घडीला त्याची संख्या किती आहे, तर 193 वर गेलेली आहे. म्हणजे आता 193वा देश कुठला आहे, तर दक्षिणी सुडान हा सर्वात नवीन संयुक्त राष्ट्र संघटनेचा काय आहे, सदस्य देश आहे. 11 जुलै 2011 संयुक्त राष्ट्र संघटनेचा काय बनला आहे, तो सदस्य देश बनलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की 193 हे जे सदस्य राष्ट्र आहे, मग आपला भारत देश सुद्धा काय आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य देश आहे. आता या संघटनेची सर्व जी ध्येय आहे, उद्दिष्टे आहे, भारताने काय केली आहे, 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता 1948 मध्ये संयुक्त राष्ट्राची जी आमसभा आहे, हिचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं हे जे कार्य आहे ते जगाला कळावं म्हणून 24 ऑक्टोबर हा जो स्थापनेचा दिवस आहे तो संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं काय करण्यात आलं, घोषित करण्यात आलं. आता बघा मुलांनो, संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि या संघटनेची काही निश्चित अशी उद्दिष्टे आहेत. ती आता आपण काय काय उद्दिष्ट आहे ती आपण बघणार आहोत. तर संयुक्त राष्ट्राचं पहिलं उद्दिष्ट आहे राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. मैत्रीपूर्ण संबंधामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक देवाणघेवाण वाढते. या देवाणघेवाणीमुळे देशादेशात सलोख्याचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यावर भर दिला जातो, जेणेकरून राष्ट्राचा विकास होण्यास काय होते, मदत होते. आता दुसरं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे. आता संयुक्त राष्ट्रांचा शांततामय मार्गाने संघर्ष सोडवण्यावर काय असतो, विशेष भर असतो. ज्या राष्ट्रांमध्ये वाद किंवा तंटे असतात त्यांनी आपले प्रश्न वाटाघाटी, मध्यस्थी, सामंजस्य या मार्गाने सोडवावे अशी संयुक्त राष्ट्राची काय असते, अपेक्षा असते. आता आंतरराष्ट्रीय प्रश्न जर शांततामय मार्गाने आपण सोडवले तर काय होणार आहे, तर आपोआपच आंतरराष्ट्रीय जी सुरक्षितता आहे ती वृद्धिंगत होणार आहे. वृद्धिंगत होणार आहे म्हणजे काय होणार आहे, वाढणार आहे.
आणि म्हणूनच हे जे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्याचे संयुक्त राष्ट्र हे काय आहे, एक व्यासपीठ आहे. आता त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन करणे. आता मानवी हक्क म्हणजे काय, तर धर्म, लिंग, जात, वंश, देश यावर आधारित कोणताच भेद न करता सन्मानाने जगण्याचा व आपला विकास साधण्याचा प्रत्येक व्यक्तीचा हक्क म्हणजे मानवी हक्क. आता हे जे मानवी हक्क व्यक्तीला जन्मताच प्राप्त होतात. कोणतेही शासन किंवा संघटना, अन्य व्यक्ती हे हक्क देत नाही आणि ते हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नसतो. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांना आपल्या उद्दिष्टांमध्ये अत्यंत महत्त्वाचे काय दिले आहे, स्थान दिलेले आहे. मानवी हक्कांचा प्रचार आणि प्रसार हे त्यातील काय आहे, महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आता सर्वात शेवटचं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे. हा देखील काय आहे, संयुक्त राष्ट्राचे एक उद्दिष्ट आहे. आता विविध राष्ट्रे परस्परांशी आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काय करतात, देवाणघेवाण करतात. आता अशा देवाणघेवाणीचा हेतू एकमेकांना काय असतो, मदत करण्याचा व त्याद्वारे आपल्या राष्ट्राचा कसा विकास होईल हा हेतू असतो. आणि याच आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे गरीब श्रीमंत राष्ट्रे यांच्यातील काय होत आहे, दरी करता येणे म्हणजे दरी कमी करता येणे शक्य झाले आहे. आता विद्यार्थ्यांनो, ही जी संयुक्त राष्ट्राची उद्दिष्टे आहे, तुम्हाला स्वाध्यायामध्ये 2 मार्काला प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राची उद्दिष्टे. बघा मी पुन्हा एकदा सांगते, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. त्याच्यानंतर दुसरं आहे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे. तिसरं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. त्याच्यानंतर मानवी हक्कांचे व स्वातंत्र्यांचे जतन करणे. आणि नंतर आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे. आता विद्यार्थ्यांनो, आपण सुरुवातीला बघितलं की ही जी संयुक्त राष्ट्राची सभासद राष्ट्रे आहे ती 193 आहे आणि या सभासद राष्ट्रांची काय आहे, काही कर्तव्ये दिलेली आहे. म्हणजे त्यांनी कुठले नियम पाळावे, कुठली कर्तव्ये पाळावी. तर या सर्व सभासद राष्ट्रांची जी कर्तव्ये आहे ती आपण बघून घेणार आहोत. तर ही जी कर्तव्ये आहे यांना का नेमून दिली असतील, तर सर्वांनी एका नियमामध्ये राहावे, कुणी कुणावर आक्रमण करू नये. कारण आक्रमण केले तर काय होणार आहे, शांततेचा भंग होणार आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा हेतू काय आहे, तर शांतता म्हणजे जागतिक शांतता प्रस्थापित करणे. तर मग त्याच्यामुळे काय होणार आहे, आक्रमण केल्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेचा हेतू साध्य होणार नाही. आता संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्राची संघटना आहे. सार्वभौम म्हणजे काय, तर स्वतंत्र. या सार्वभौम राष्ट्राच्या राजनैतिक विशेषाधिकारांचा आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे व कराराचे पालन करणे हे काय आहे, ही सभासद राष्ट्रांची कर्तव्ये आहेत. आता आपण सभासद राष्ट्रांची जी कर्तव्ये बघितली, आता आपण संयुक्त राष्ट्रांची तत्वे बघूया. आता ही तत्वे म्हणजे काय आहे, तर संयुक्त राष्ट्र संघटना ही काय आहे, काही नियमांवर आधारलेली आहे. तर ही जी नियम म्हणजेच काय आहे, तत्वे. आता ही तत्वे कुठली आहेत, तर पहिलं तत्व आहे सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा समान असेल. म्हणजेच काय, राष्ट्रांमध्ये छोटा मोठा असा भेदभाव केला जाणार नाही. विकसित, अविकसित, गरीब, श्रीमंत असा भेद न करता सर्व राष्ट्रांना समान मानले जाते. म्हणजे सर्व राष्ट्र कशी आहे, सार्वभौम आणि समान आहेत. दुसरं आहे सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्याचा व भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा. आता प्रत्येक देशाला स्वतःची काय आहे, स्वातंत्र्य आहे, भौगोलिक एकात्मता आहे. कोणत्याही राष्ट्राला इतर राष्ट्राबद्दल ईर्ष्या नसावी, राजकारण नसावे. म्हणजे जो देश जसा आहे तसा काय करावा, आपण स्वीकार करावा आणि त्याचा आदर करावा. त्याच्यानंतर आहे आपापसातील वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत. आता सर्व सभासद राष्ट्रांनी आपले जे आंतरराष्ट्रीय वाद आहे ते आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावे
ही काय आहे, संयुक्त राष्ट्र ची तत्वे या ठिकाणी आहेत. आता विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण संयुक्त राष्ट्राची तत्वे, उद्दिष्टे बघितलेली आहे आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी युनोची काय केलेली आहे, एक घटना तयार करण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये संघटनेची रचना व कार्यपद्धती याविषयी काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. कारण एवढी मोठी आंतरराष्ट्रीय संघटना, या आंतरराष्ट्रीय संघटनेला मदत करण्यासाठी काय आहे, तर संयुक्त राष्ट्रसंघाची 6 प्रमुख अंगे म्हणजे शाखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता या शाखा कुठल्या आहेत ते आपण बघूया. तर पहिले आहे आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ आणि सचिवालय. आता या 6 शाखांव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक अशा काय आहे, संलग्न संस्था आहेत. आता या संलग्न संस्था कुठल्या आहेत, तर बघा या ठिकाणी संलग्न संस्था सुरुवातीला पहिली आहे संलग्न संस्था आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. त्याच्यानंतर आहे FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, अन्न व शेती संघटना. आता नंतर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे काय आहे, जागतिक आरोग्य संघटना. WB वर्ल्ड बँक, म्हणजे त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. त्याच्यानंतर आहे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. त्याच्यानंतर आहे युनिसेफ, युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड, संयुक्त राष्ट्राचा काय आहे, बालक निधी. आणि युनेस्को, आता युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. आता ही संयुक्त राष्ट्राची एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे सांस्कृतिक संघटना आहे. आता या सर्व ज्या सवलती आहेत तर त्यांच्या कार्यामध्ये काय असतात, ह्या वेगवेगळ्या त्यांची जी कार्यक्षेत्र नेमून दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये काम करतात आणि जी जगातील जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना काय करतात, त्या कामामध्ये मदत करतात. या विद्यार्थ्यांनो, या आपण आता ही ज्या शाखा बघितल्या म्हणजे संलग्न संस्था बघितला, तर त्याचा तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, ह्या सगळ्या संलग्न संस्था दिलेल्या आहे. तर हे जे लोगो सगळे तुम्ही काय करा, बघून ठेवा. जेव्हा स्पर्धा परीक्षा असतात तेव्हा काय करतात, हे जे प्रश्न आहे म्हणजे त्याचे फुल फॉर्म आहे तर ते तुम्हाला विचारण्याची शक्यता असते, तर ते बघून ठेवा. आता हे जे संलग्न संस्था आहे त्या आपण बघितलेल्या आहेत. आता आपण या संलग्न संस्थांचं कार्य फार मोठं आहे, तर हे आपण पुढच्या नंतरच्या तासाला आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर त्याच्यापूर्वी मी फक्त काय करून दिलेली आहे, तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. तर त्याच्यापूर्वी आपण काय करणार आहोत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या प्रमुख शाखा आहेत तर त्या काय करणार आहोत, त्यांचं कार्य आहे, त्यांची रचना आहे, त्याच्यानंतर जी सभासद संख्या आहे ती काय करणार आहोत, बघणार आहोत. तर सर्वात पहिली जी आपली शाखा आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची ती आहे आमसभा. आता आमसभा, पहिल्या शाखेचं नाव आहे आमसभा. आता याचं मुख्यालय कुठे आहे, तर बघा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आमसभेचे काय आहे, मुख्यालय आहे. सभासद संख्या किती आहे, तर प्रत्येक राष्ट्राचे 5 प्रतिनिधी या ठिकाणी असतात. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे काय असतात, प्रत्येक सभासद राष्ट्र आपले 5 प्रतिनिधी काय करते, पाठवते. मत मात्र एकच असते. मग त्याच्यामध्ये देश श्रीमंत असो, मग गरीब किंवा असो, किंवा मोठा असो की छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा कसा असतो, समान असतो. म्हणजेच काय, तर प्रत्येक राष्ट्राला एक मत देण्याचा काय असतो, अधिकार असतो. आणि प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आमसभेचे काय भरते, अधिवेशन भरते. मग या अधिवेशनामध्ये अध्यक्ष, प्रत्येक वर्षी काय होतं, नवीन अध्यक्षांची निवड केली जाते
आता 1953 मध्ये म्हणजे याच्यामध्ये अध्यक्षांमध्ये महिलांचा देखील काय आहे समावेश आहे. 1953 मध्ये संयुक्त राष्ट्राचे जे 8वे अधिवेशन झाले त्यात भारताच्या श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी काय केले होते, आमसभेचे अध्यक्षपद भूषवले होते आणि हे पद भूषवणाऱ्या काय होत्या, त्या पहिल्या. हॅलो हॅलो. बघा विद्यार्थ्यांनो, सप्टेंबर आता या ठिकाणी बोललाय की सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं काय होतं, अधिवेशन होतं. आता सप्टेंबर महिना चालू आहे. आता संयुक्त राष्ट्र संघटनेला 2020 मध्ये काय झालेलं आहे, 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या महिन्यामध्ये आमसभेचं म्हणजे अधिवेशन आहे अशी काय केली आहे, संभाव्यता स्पष्ट केलेली आहे. आणि त्यासाठी आता अध्यक्षांची निवड सुद्धा झालेली आहे. आता अध्यक्ष कुठले आहेत, तर ओल्कान बोजगीर म्हणून काय आहे, अध्यक्षांची या आमसभेच्या अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. आता यावर्षी कोविड-19च्या परिस्थितीमुळे आपले जे सदस्य राष्ट्र आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे व्हर्च्युअल द्वारा हे काय करणार आहे, अधिवेशन घेण्यात येणार आहे असं काय केलेलं आहे, या ठिकाणी सध्याची न्यूज आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण आमसभेचं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण काय होतं, जागतिक विषयांवर चर्चा होते. आता आमसभेतील हे जे निर्णय आहे ते बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात. म्हणजेच आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही. आता आमसभा म्हणजे सर्व म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांना आपली गाऱ्हाणी मांडण्याची काय आहे, एक व्यासपीठच आहे. त्याच्यानंतर आपण या आमसभेची कार्य बघूया. तर आमसभेचं पहिलं कार्य आहे पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा प्रश्नांवर चर्चा करून ठराव करते. आता पर्यावरण, मुलांनो आपल्या सर्वांना माहित आहे की पर्यावरणाचा ऱ्हास ही जागतिक पातळीवरील काय आहे, गंभीर समस्या आहे. तर संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या काय केल्या आहे, उपाययोजना केल्या आहेत. मग त्या महत्त्वाच्या उपाययोजना कुठल्या आहेत, तर 1972 मध्ये स्टॉकहोम म्हणजे स्वीडन येथे काय केली होती, एक परिषद यासाठी आयोजित केली होती. त्याच्यानंतर विकास व पर्यावरण यावर एक जागतिक आयोग नेमण्यात आला होता. त्याच्यानंतर 1992 मध्ये वसुंधरा परिषदेचे काय केले होते, वसुंधरा म्हणजे पृथ्वी जी आपली, तर या वसुंधरा परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर 1997 मध्ये पर्यावरणाशी संबंधित एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आणि त्याला काय म्हणतात, क्योटो प्रोटोकॉल म्हणून तो ओळखला जातो. म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर होणाऱ्या सर्व प्रयत्नांमध्ये भारताने सुद्धा काय घेतला आहे, सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आहे पर्यावरण नंतर निशस्त्रीकरण. आता निशस्त्रीकरण म्हणजे काय, तर जागतिक शांततेचे प्रयत्न होत असतानाच काही राष्ट्र काय करतात, तर शस्त्रास्त्र स्पर्धा वाढवण्यावर भर देताना दिसतात. आता या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे राष्ट्रातील संबंधात अविश्वासाचे व संशयाचे काय होते, वातावरण निर्माण होऊ शकते. आणि ही जर शस्त्रे जर आपण नष्ट केली, त्याचे जर उत्पादन थांबवले किंवा त्याच्या वापरावर जर आपण काय केल्या, मर्यादा घातल्या, तर जागतिक शांतता काय होणार आहे, प्रस्थापित होऊ शकेल. म्हणून 1959 साली संयुक्त राष्ट्रांनी सार्वत्रिक व पूर्ण काय केले आहे, निशस्त्रीकरण हे ध्येय म्हणून काय केलेले आहे, स्वीकारलेले आहे. हे झालं आपलं पहिलं आमसभेचं कार्य. तर दुसरं आमसभेचं कार्य आहे सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे. आता आपण सुरक्षा समितीचे जे कार्य आहे ते आणि त्याची रचना पुढे बघणार आहोत. पण सुरक्षा समितीमध्ये 5 काय असतात, स्थायी म्हणजे कायम आणि 10 अस्थायी असतात सभासद. आता 5 स्थायी म्हणजे काय, कायम, आणि 10 अस्थायी म्हणजे काय होतात, तर प्रत्येक वर्षी त्यांचा काय होतो, त्या ठिकाणी बदल होत असतो त्या सभासदांमध्ये. तर या संयुक्त राष्ट्राचे जे हे सभासद आहे तर त्यांची निवड करण्याचं काम कोण करतं, सुरक्षा समिती. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पण जे सचिव असतात
जे न्यायाधीश असतात त्यांची निवड देखील आमसभा करते. आता महासचिव महासचिव म्हणजे सचिवालयाचा जो प्रमुख असतो त्याला काय म्हणतो आपण, महासचिव. आता या महासचिवाची निवड सुद्धा कोण करतं, तर आमसभा करते. आताचे हे जे महासचिव आहे आपले कोण आहे, अँटोनियो गुटेरेस काय आहे, आणि 2007 पासून त्यांनी काय केलेलं आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचा कारभार सांभाळलेला आहे. तर या सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे जे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड कोण करतं, तर आमसभा करते. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे, म्हणजे जे काही वार्षिक अंदाजपत्रक असतं आमसभेमध्ये मांडलं जातं, तर त्याच्यामध्ये त्याला मंजुरी देण्याचं काम काय करत असतं, ही आमसभा करते. त्याच्यानंतर आपली जी दुसरी शाखा आहे ती म्हणजे सुरक्षा समिती, त्याला म्हणतो आपण सुरक्षा परिषद. आता या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य असतात, त्यापैकी 5 सदस्य कायम, तर 10 सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. म्हणजे आता स्थायी म्हणजे कायम सदस्य, त्याला आपण काय म्हणूया, परमनंट सदस्य असतात. मग हे परमनंट सदस्य म्हणजे कायम सदस्य कोण आहे, तर अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे काय आहे, यांना कायम सदस्य म्हणजे कायम सदस्यत्वाचा मान या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर 10 सदस्य हे अस्थायी स्वरूपाचे असतात. म्हणजे काय असतात, दरवर्षी हे दर 2 वर्षांनी आमसभा काय करते, यांची निवड करते आणि हे नेहमी बदलत असतात. आता या जे अस्थायी सदस्य असतात, तर या म्हणजे सुरक्षा समितीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार या 5 सदस्यांना काय केलेला आहे, दिलेला आहे. परंतु 5 स्थायी सदस्यांचे एकमत असल्याशिवाय ठराव मंजूर होत नाही. आता या 5 स्थायी सभासदांपैकी एका देशाने जरी ठरावास विरोध केला तरी तो ठराव मंजूर होत नाही आणि या नकाराधिकार म्हटलेला आहे. आता या कायम सदस्यांपैकी म्हणजे कायम सदस्य म्हणजे अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स व चीन यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तरीही निर्णय घेता येत नाही. आता या संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरक्षा समितीचे आपण काय बघणार आहोत, कार्य या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरक्षा समितीचं पहिलं कार्य आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे. विद्यार्थ्यांनो, तर आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतता म्हणजे सगळीकडेच आमसभेचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये पण आपण बघितलंय की शांतता व म्हणजे आता आपण जे बघितलं त्याच्यामध्ये शांतता आणि सुरक्षितता हे काय आलं आहे, हा पॉईंट बराच वेळा आलेला आहे, हा मुद्दा. म्हणजेच काय, तर संयुक्त राष्ट्र संघटना ही जी स्थापन केली गेली होती तिचं उद्दिष्ट होतं की काय आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. आता आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात असणाऱ्या कोणत्याही विषयावर विनिमय करणे म्हणजेच काय, तर शांततेचा भंग करणाऱ्या राष्ट्रांवर कार्यवाही करणे, आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थिती संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच आक्रमक जी राष्ट्र आहे त्या विरोधामध्ये लष्करी कार्यवाही करण्याचा निर्णय घेणे हे काम आहे सुरक्षा परिषदेचं. त्याच्यानंतर आहे शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे जे काम आहे ते सुरक्षा परिषद करते. आता आपण बघितलं की 1959 साली संयुक्त राष्ट्रांनी काय केलं होतं, पूर्ण सार्वत्रिक म्हणजे पूर्ण निशस्त्रीकरण हे ध्येय काय केले आहे, स्वीकारले होते. म्हणजे आपण शस्त्र जर काय केले, तयार केली नाही किंवा त्याच्यावर मर्यादा आणल्या तर काय होणार आहे, जागतिक शांतता टिकून राहणार आहे. त्याच्यानंतर आहे आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात महासचिव, तर ते निवडण्यामध्ये काय केलेलं आहे, तर या सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो. म्हणजे आमसभा काय करते, तर हे जे न्यायालयातील आंतरराष्ट्रीय न्यायालयातील जे न्यायाधीश आहे त्यांची काय करते, निवड करते आणि त्याच्या बरोबरीने सुरक्षा परिषद सुद्धा काय करते, तर या ठिकाणी यांची निवड करते. आता सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या काय केलेलं आहे, सुधारणा सुचवल्या आहेत.
आता सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून काय आहे, भारत नेहमीच प्रयत्नशील आहे. भारताला सुद्धा या 5 सदस्य म्हणजे जी सदस्य राष्ट्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्थान मिळावं असं काय केलेलं आहे, त्याच्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आजच्या तासिकेमध्ये संयुक्त राष्ट्रे स्थापना, त्यांची उद्दिष्टे, तत्वे, सभासद राष्ट्रांची कर्तव्ये, तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ज्या शाखा आहेत तर यामध्ये आमसभा आणि सुरक्षा समिती यांची रचना व कार्य काय केलेले आहे या तासिकेमध्ये अभ्यासलेले आहेत. तर आजचे मुद्दे तुम्हाला समजले असतील. तर मी तुम्हाला झालेल्या मुद्द्यांवर काय करते, प्रश्न विचारते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपला माईक अनम्यूट करा आणि या प्रश्नांची उत्तरे द्या. तर बघा, रिकाम्या जागा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आता पहिलं आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या. पहिला आहे 190, दुसरा आहे 193, तिसरा आहे 198 आणि चौथा आहे 199. कोण उत्तर देते? विद्यार्थ्यांनी दुसरं 193. व्हेरी गुड. 193 काय आहे? 193 काय आहे? सभासद राष्ट्र आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. त्याचा आहे ऑप्शन आहे न्यूयॉर्क, नंतर आहे सॅन फ्रान्सिस्को, तिसरा आहे वॉशिंग्टन आणि चौथा आहे द हेग. न्यूयॉर्क. त्याच्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे बघा, टिंबटिंब हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं 24 ऑक्टोबर. हा दिवस आपण संयुक्त राष्ट्र दिन म्हणजे स्थापनेचा जो दिवस आहे तो संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आता चौथी रिकामी जागा आहे, पुढील पैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद राष्ट्र नाही? बघा, पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे जर्मनी आणि चौथा आहे चीन. तो कोणतं राष्ट्र आहे असं? पुन्हा एकदा बघा, अमेरिका, रशिया, जर्मनी, चीन. कोणतं राष्ट्र आहे? हे सभासद आपण बघितले 5 सभासद राष्ट्र आहे की ज्याला कायमस्वरूपी काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. ठीक आहे, मी सांगते. तर याचं उत्तर आहे जर्मनी. आपण बघितलं अमेरिका, रशिया, चीन, अमेरिका आणि फ्रान्स. त्याच्यानंतर तुम्हाला बघा स्वाध्यायामध्ये प्रश्न येतो की संकल्पना पूर्ण करा. आता याच्यामध्ये दिलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा. ते कुठल्या अधिकृत भाषा आहे? एक त्या ठिकाणी 2 आपल्याला दिलेल्या आहेत, इंग्रजी आणि स्पॅनिश. 6 आहेत भाषा, तर 4 तुम्हाला सांगायच्या आहेत, 2 ऑलरेडी या ठिकाणी दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या भाषा आहेत? नाही मॅडम. बघा, कोण सांगताय का अजून उत्तर आहे? त्याचं वाचन करायचं आहे आणि त्याच्यावरचे जे प्रश्न आहे ते सोडवायचे आहे. धन्यवाद.